धर्मवीर 2 निर्मात्यांचा मोठा निर्णय, सिनेमा लांबवला। धर्मवीर 2 या सिनेमाबद्दल लोकांची सुरुवातीपासूनच वेगवेगळी मतं पाहायला मिळत होती। जेव्हा सुरुवातीला या सिनेमाची पहिली अनाउन्समेंट झाली तेव्हा प्रेक्षक या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आता काही दिवसांपूर्वी जेव्हा या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली तेव्हापासून प्रेक्षकांनी या सिनेमाबद्दल वेगवेगळी मतं निर्माण केली। सर्वात जास्त प्रेक्षकांकडून बोललं जात होतं की हा सिनेमा आत्ताच म्हणजे विधानसभा निवडणूक पाहून आचारसंहितेच्या आधीच का प्रदर्शित केला जातोय। त्याचबरोबर या सिनेमाचा मूळ उद्देश हा दिघे साहेब संपूर्ण जगात पोहोचवण्याचा आहे की या सिनेमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचार केला जातोय, असा प्रश्न मुख्यतः महाराष्ट्रातील जनतेकडून केला जात होता। हे सर्व चालूच होतं की यात या सिनेमाचा ट्रेलर आला आणि आता या ट्रेलरमधील डायलॉगने तर अजूनच या सिनेमाच्या चर्चेला उधाण आणलं। आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग। 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय। अनेक राजकीय नेत्यांकडून या सिनेमावर टीका टिप्पण्या होत होत्या। हेच काय तर अनेक मीडिया न्यूज चॅनलकडून सुद्धा या सिनेमाच्या निर्मात्यांना या सिनेमाबद्दल वेगवेगळी प्रश्न केले जात होती। सरकार स्थापन झालं या सिनेमामध्ये आल्यानंतर नाही ना, म्हणजे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी हा पिक्चर का बघावा असं जर विचारलं तर त्याचं काय? यात सर्वात जास्त या सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल बोललं जात होतं। तर आता या विषयावरच धर्मवीर 2 चे निर्माते मंगेश देसाई यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे। तो म्हणजे हा सिनेमा 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, तो आता काही दिवसांसाठी लांबवण्यात आलाय आणि याबद्दल त्यांनी नुकतंच 26 जुलैला सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करून कळवलंय। तर निर्माते मंगेश देसाई यांनी हा सिनेमा कोणत्या कारणामुळे लांबवलाय हेही सांगितलंय। जसं की सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस चालू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पुराची ही परिस्थिती उद्भवली आहे। तर यामुळेच हेच महाराष्ट्रावर आलेलं संकट पाहून धर्मवीर 2 हा सिनेमा काही दिवसांसाठी लांबवण्यात आलाय, असं निर्माते मंगेश देसाई यांच्याकडून सांगण्यात आले। आणि याचबरोबर लवकरच या सिनेमाची प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करू असंही ते म्हणालेत।